हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त असताल. तर इथं आपण बनवणार आहे मसाले भात. तर तुम्हाला माहिती आहे ना, पावसाळ्याच्या भाज्या खूप फ्रेश येतात. तर मी इथं घेतलेला आहे हिरवा वाटाणा. तर आपल्याला बनवायचा आहे मसाले भात, वाटाणा भात. तर इथं मी ना टोमॅटो, कांदा, आलं लसूणची पेस्ट हे सगळं घेतलेलं आहे. तर इथं तांदूळ घेतलेला आहे बिर्याणीचं, बघू शकता. मोठा स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी. तर आहे ना मोठाच तांदूळ हवा आहे आपल्याला भात करण्यासाठी. वाटाणा भात खूप सुंदर होतो. तरी ना पुन्हा एकदा तर ना इथं आलं, कढीपत्ता, टोमॅटो, कोथिंबीर, कांदा, वाटाणे घेतलेले आहेत. तर आपल्याला बनवायचं आहे मसाले भात. तर मी ते ना गॅसवर आहे ना कुकर ठेवून घेते. तर आपण आहे ना तेल टाकून घेऊया कुकरमध्ये. बघू शकता आपल्याला कुकर पण तापलेला आहे. तर आहे ना आपण तेल तापून घ्यायचं चांगलं. त्यात जिरी मोहरी टाकून घेऊया आपण. जिरी मोहरी चांगली तडतडून द्यायची. तर आहे ना कांदा टाकून घेऊया. कांदा पण आपल्याला आहे ना चांगला परतायचा आहे. बघू शकता तुम्ही. तर आहे ना मी चांगला कांदा ना परतून घेते. तर आपला इथं कांदा परतून झालेला आहे. तर कढीपत्ता टाकलेला आहे मी. तर कढीपत्त्याने पण टेस्ट खूप छान येते. आलं लसूण पेस्ट चांगलं टाकूया. तर चांगलं आहे ना परतून घ्यायचं आलं लसूण पेस्ट पण. तर आलं लसूण पेस्ट आहे ना जास्त घ्यायची आहे आपल्याला. तर आहे ना आपण आहे ना टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो पण सॉफ्ट होईलपर्यंत आहे ना परतून घ्यायचा. तर आहे ना इथं आहे ना मी घरचा मसाला टाकलेला आहे. मिरची पावडर आणि कांदा मसाला आणि घाटी मसाला टाकलेला आहे आणि बिर्याणी मसाला. तर हळद टाकून घेतलेली आहे. तर आहे ना इथं आहे ना चांगलं परतून घ्यायचं. आपण वाटाणे टाकून घेऊ. हिरवे खूप गोड असतात पावसाळ्यातले वाटाणे. तर आहे ना खूप छान आपल्या आहे ना टेस्टी भात होणार आहे होतो. तर आहे ना तांदूळ टाकून घेऊया आपण. तर हा मी मोठा तांदूळ घेतलेला आहे, बिर्याणीचा तांदूळ. तर आहे ना खूप मोकळा होतो आणि खूप छान होतं. तर आहे ना चला आपण आहे चांगलं परतून घेऊया. चांगलं परतून घ्यायचं त्याला. तर इथे आहे ना चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपण. ते पण मिक्स करून घेऊया आपण. तर बघू शकता तुम्ही. तर पाणी टाकून घेऊया आपण. तुमचं केवढं भात तांदूळ असेल ना तेवढं पाणी टाका त्यानुसार. तर ना आपण कोथिंबीर भरपूर टाकायची आहे आपल्याला. तर मी कोथिंबीर वगैरे टाकून घेतलेली आहे. तर हलवून घेऊया आपण, चांगलं मिक्स करून घेऊ एकदा. आणि आपण आहे ना आता आहे ना कुकरचं झाकण लावून घेऊया. आणि आपल्याला आहे ना कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर मी 3 शिट्ट्या करून घेते. तर बघू शकता आपला आहे ना भात किती छान झालेला आहे. तर आहे ना खूप छान झालेला आहे, खूप टेस्टी होतं. तर आहे ना तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर आहे ना मोकळा झालेला आहे खूप. आणि त्याचे ना हे पण बघा ना, भाताचे शीत पण आहेत ना पूर्ण मोकळे झालेले आहेत. तर आहे ना खूप छान होतो वाटाणा भात. तर आहे ना कारण पावसाळ्याचे ना खूप कवळे वाटाणे येतात. तर खूप छान होतं. तर आपण मिक्स करून घेऊया. कारण की वाटाणे ना कुकरमध्ये वरती येतात ना, त्याच्यासाठी ना आपण सगळं मिक्स करून घेत. तर मी ना आता ना जेवायला मुलाला वाढलेलं आहे. तर बघा ना किती छान झालेलं आहे, खूप सुटसुटीत झालेलं आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेलं आहे. तर आहे ना तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ टाकेल तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी? तर चला मग आपण व्हिडिओ इथेच थांबूया. बाय.